मोठा प्रश्न इथे उभा राहतो की तुम्ही गांधीजींबरोबर किंवा विनोबांची चळवळ संपूर्ण पाहिली, त्यांचे वेगवेगळे प्रभाव तुमच्यावर पडले आणि वैद्यकीय म्हणजे जरा पुढे येऊ आपण. हे वैद्यकीय शिक्षण झाल्यावर आदिवासींमध्ये जे तुम्ही काम केलं सुरू, तर हे असं करायचं असंच ठरवलं होतं का अधिक व्यापक विचार केला होता की राजकीय जीवन म्हणजे गांधीजी तर खरं तर राजकारणी पुरुष होते, तर राजकीय जीवनात पडावं असं मनात कधी आलं नाही का? का तुम्ही हे सगळं ठरवलं होतं आणि डॉक्टर राणी बंग म्हणजे ज्या तुमच्या पत्नी ह्या त्या प्रवासात कुठेतरी तुमची भेट झाली असणार आणि तेव्हा दोघांनी हे ठरवलं का तुम्ही राजकारणात पडायचं असं आधीपासून ठरवलं नव्हतं? म्हणजे गांधीजींचं बघ एक अटेनबुरोची गांधी फिल्म जी आहे त्याच्यामध्ये एक मोठा सुंदर प्रसंग आहे. काहीतरी काँग्रेसची अतिशय महत्वाची मीटिंग सुरू आहे आणि राष्ट्रीय काहीतरी निर्णय घ्यायचा आहे महत्वाचा आणि मीटिंग चालते आणि 5 वाजले म्हणून गांधीजी घड्याळ बघतात आणि तरातरा उठून चालायला लागतात. तर नेहरू त्यांना म्हणतात की बापू कुठे चाललात, हे एवढं मोठं महत्वाचा निर्णय राहिला. तर गांधीजी घड्याळाकडे बघून म्हणतात की पण 5 वाजले, बकरी के टांग को गरम मिट्टी का लेप करने का समय हो गया. आणि तो प्रसंग तसा फार बोलका आहे बघ की राष्ट्राच्या राजनैतिक चळवळी आणि बकरी के टांग को लेप, बकरीचा पाय मुरगाळला आहे त्याचा उपचार, ह्या दोन्ही विरोधी गोष्टी नाहीत. त्या एकाच स्पेक्ट्रमचा एकाच सलग गोष्टीचा जीवनाचा भाग आहे. तू म्हणालास तसं बघ, आम्ही जेव्हा विद्यार्थी रशेत होतो, संपूर्ण क्रांती हा जयप्रकाश नारायणांचा त्यांचा स्लोगन होता. त्यामुळे संपूर्ण क्रांती म्हणजे काहीतरी एक वेगळंच असतं आणि जीवनाच्या रोजचं जगणं हे वेगळंच असतं, अशा प्रकारची एक कल्पना डोक्यामध्ये होती. आणि क्रांतीमध्ये अचानक काहीतरी होणार आणि काय होणार हे जरी माहीत नसलं तरी अचानक एक दिवशी क्रांती होणार आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यासाठी सगळे जीवन झोकायचं, अशा प्रकारची कल्पना होती. 2 गोष्टी घडल्या. एक असं घडलं की जयप्रकाश नारायणांच्या 75व्या वाढदिवशी आचार्य कृपलानी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पटण्यामध्ये आणि त्या कार्यक्रमात बोलताना कृपलानी असं म्हणाले की गांधीचा मार्ग हा क्रांतीचा मार्गच नाही, गांधीचा मार्ग हा उत्क्रांतीचा मार्ग आहे. रिव्होल्युशन नाही, इव्होल्युशन. त्यावेळी आम्हाला थोडा धक्का लागला की हे काय म्हणतात की गांधी क्रांतीवादी नाही आणि गांधीचा मार्ग वेगळाच आहे. पण ते ऐकून घेतलं पण ते मला पटलं नाही. पण नंतर जेव्हा खेड्यात काम करायला लागलो आणि मनामधल्या काही विशिष्ट कल्पना घेऊन आम्ही खेड्यात गेलो आणि मग असं दिसायला लागलं की वस्तुस्थिती वेगळीच आहे. आपण जे मानत होतो तसं खरं नाही आहे. खेड्यामध्ये लोकांची गरज वेगळी आहे, वास्तविकता वेगळी आहे. तर गांधीला बकरी की टांग ही संपूर्ण क्रांतीचाच भाग वाटते, ती संपूर्ण क्रांतीच वाटते त्यांना. हे जे जीवनाचं समग्र रूप आहे हे मात्र नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं. त्यामुळे आता जर मला विचारशील तर मी असं म्हणेन की मी आरोग्याचं काम आणि आरोग्यामध्ये सुधारणा आणि राजकीय परिवर्तन, मूलभूत परिवर्तन असा काही भेद आता समजत नाही. वेगळं मूलभूत खरं नाहीच आहे, हे तेवढंच मूलभूत आहे, तेवढंच मूलभूत आहे. तुम्ही आता जे म्हणालात ना की गावात गेल्यावर लोकांचा जो जी निकड होती ती, तर हा निकड तक्ता लोकांचा काय होता असं तुम्हाला दिसलं म्हणजे गेल्यावर? म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघता आहात, सतत माणसांशी बोलता आहात आणि त्या दृष्टीने तुम्हाला स्वतःचा निकड तक्ता म्हणजे प्रायोरिटी लिस्ट म्हणजे प्रायोरिटीज ज्या आहेत त्या काय बदलायला लागल्या? बघ, गावात गेलो तेव्हा असं समजून गेलो की सगळं गाव हे एक युनिट आहे आणि या गावाला एकत्र आणून एकजुटीने सगळ्या गावाचे प्रश्न सोडवायचे. पहिल्या 1-2 वर्षामध्येच लक्षात आलं की असं नाही आहे. एका मजुराला त्याचा हात तुटला म्हणून कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून जेव्हा राणी आणि मी प्रयत्न केला तर ज्या गावामध्ये 2 वर्ष आम्ही सगळ्या गावकऱ्यांना आरोग्य सेवा दिली होती त्याच लोकांनी आम्हाला दगड मारले. आता आमच्या मनातलं हे जे स्वप्न होतं की सगळ्या गावाला एकत्र करून आपण एकजुटीने प्रश्न सोडवणार आणि ते मजुराचा हात तुटण्याचा भाषा बोलल्याबरोबर शेतकरी दगड मारतो म्हणजे गाव एक नाही आहे. तर आपल्या मनातलं गाव आणि वास्तविकतलं गाव याच्यामध्ये फरक आहे. याच्याकडे डोळे झाकून काही उपयोग नाही. डोळे जर झाकले तर शेवटी सत्य प्रिव्हेल करणार, मनातल्या कल्पना त्याच्यासमोर पराजित होणार. म्हणून मग जे सत्य आहे ते डोळे उघडून कसं बघायचं ते बघण्यासाठी मात्र एकदा हे पटलं, ते बघण्यासाठी मात्र विज्ञानाची मग त्यामुळे फार मदत झाली. विज्ञानाच्या मार्फत विज्ञानाला अशा बायसेस मध्ये काही इंटरेस्ट नसतो आणि जे आहे ते आहे, रोखठोक जे आहे ते आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातलं एक मोठं सुंदर वाक्य आहे, वन ॲक्युरेट मेजरमेंट इज इन्फिनिटली सुपिरियर
टू 1000 इंटेलिजंट ओपिनियन्स. हम्म. तर आमची खूप राजकीय मतं होती, आमची खूप राजकीय स्वप्न होते, पण वास्तविकता वेगळीच होती. आणि तुम्ही एक मोजमाप केलं की ते तुमच्या सगळ्या स्वप्नांना, बिलीफ्सना, समजुतींना पार उधळून धक्का देऊन टाक. आणि त्यामुळे मग मोजमापापासून सुरुवात, हे एक तत्व, ही एक पद्धत आम्ही नेहमीच वापरली. पण तू जे म्हणालास की प्राथमिकता कशी ठरते, एक तर प्राथमिकता आमची जी ठरते ती खरं म्हणजे लोकांचं ऐकून, आणि रात्री शेकोटीच्या भोवती गावकऱ्यांच्या, आदिवासींच्या सोबत बसणं हा एक उत्तम मार्ग आहे की लोकांना काय हवं. आणि लोक खूप धक्का देतात तुम्हाला. आम्ही गडचिरोलीत आरोग्याचं काम करायला गेलो आणि जेव्हा लोकांना आरोग्याच्या प्रश्नावर बोलायचं तर बाया म्हणायचं की पण ते आरोग्याचं बाजूला राहू द्या, दारूचा प्रश्न महत्वाचा. राणी आणि माझ्यासमोर एक मोठा मेजर डायलेमा होता की आपण डॉक्टर आहोत, हे दारू वारूची नियंत्रण, हे चळवळ, हे काय आपलं कार्यक्षेत्र नाही, पण बाया तेच मागतात आहेत. तर लोकांना ऐकून मग जेव्हा प्राथमिकता तुम्ही ठरवतो तेव्हा तुम्हाला आपल्या प्राथमिकतांना काही मुरडी घालावी लागते आणि लोकांना जी प्राथमिकता वाटते ती खरी प्राथमिकता स्वीकारावं लागतं. तर एक पद्धत खरं म्हणजे लोकांचं ऐकणं. दुसरी पद्धत आकडेवारी. आणि आकडेवारीवर माझी, जर आकडेवारी खरी असेल तर आकडेवारीवर माझी प्रचंड श्रद्धा आहे. स्टॅटिस्टिक्स त्याच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे.